नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर। 5 जून रोजी आपण सारेजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत। या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं निसर्गाची होत चाललेली हानी, प्रदूषणाची वाढती पातळी, प्लास्टिकचा भस्मासूर, जलसाठे कमी होत चालल्याची वास्तव आणि दारुण स्थिती या साऱ्यांना आपण आज सामोरं जात आहोत। त्या पार्श्वभूमीवर दैनिक आपलं नवे शहरशी या क्षेत्रातले तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य जन यांनी आपलं मन मोकळं केलेलं आहे। चला तर ते या पर्यावरण दिनानिमित्त काय सांगतात ते पाहूया। नमस्कार, माझं नाव नंदकुमार वामन पवार। जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला आपण साजरा करतोय। तर माझं या निमित्ताने सर्व जनतेला, खास करून यंगस्टरना आव्हान आहे की पर्यावरणाला तुम्ही लाईटली घेऊ नका, कारण पर्यावरण बिघडल्याचे परिणाम आपण भोगतोय। प्रचंड उष्णतामान वाढलेलं आहे, 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर होतंय, प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे। आणि हे तुम्ही आपलं माइंडसेट असं कधीच नका करू की माझं काय जातंय, मी काय करू शकतो, असे माइंडसेट असल्यामुळे हे संपूर्ण बरबादीच्या याच्यावर आपण येऊन उभे ठाकलेलो आहोत आणि सर्वांनी सावध होण्याची गरज आहे। आणि आता पर्यावरण मला वाटतं बाजूला राहिलेलं आहे। आता ही लढाई स्वतःला वाचवण्यासाठी आहे। आपण जर पर्यावरण सिरियसली नाही घेतलं तर आपलं पुढचं भवितव्य नक्कीच अंधारामध्ये आहे आणि यापुढे पृथ्वीवर राहणं आपल्याला शक्य होणार नाही, असं मला आवर्जून सांगायचं वाटतं। तसं यापूर्वीच शास्त्रज्ञांनी भाकीत केलेलं आहे की मुंबईसारखी शहरं 30-40 वर्षामध्ये समुद्रामध्ये बुडून जातील आणि ते भाकीत अत्यंत खरं होताना दिसत आहे। त्यामुळे सर्वांनी जागृत व्हावं आणि पर्यावरण कसं वाचेल हे पाहावं। खास करून मी सरकारला पण आवाहन करेन की पर्यावरण जर सांभाळणं सरकारचं प्रमुख धोरण असलं पाहिजे, पण अत्यंत दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की आजच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पर्यावरणाचा मुद्दा कुठल्याच राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतला नव्हता, किंबहुना याची कधी चर्चाच नाही केलेली। जे पर्यावरण जे तुमच्या आमच्या वर्तमानाची भवितव्याशी निगडीत आहे ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि राजकीय नेत्यांना माझं आव्हान आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, आपण तो गांभीर्याने घ्यावा, तर पुढच्या पिढीचं भवितव्य आपण सांभाळू शकतो। धन्यवाद। नमस्कार, मी श्री आबा विठ्ठल रणवरे, पर्यावरणप्रेमी वनस्पती अभ्यासक। आता 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे। या पर्यावरण दिनाच्या निमित्त मी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त झाडे लावा, पशुपक्ष्यांचं अधिवास टिकवला पाहिजे। त्यासाठी आपली देशी झाडं, उदाहरणार्थ चिंच, पिंपळ, उंबर, वड, बदाम अशा प्रकारचे झाडं जर लावली तर पक्ष्यांचा अधिवास त्यावरती टिकतो। विदेशी झाडावरती पक्षी कधी घरटी करत नाहीत। आणि आता सध्या जांभळाचा सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे। या मिळणाऱ्या बिया तुमच्या कुंडीमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये अशा सहज जरी तुम्ही फेकून दिल्या तरी त्याची वृक्ष तयार होतात, म्हणजे रोप निर्मिती होते आणि हेच तुम्ही इच्छित स्थळी लावू शकता। जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत। आज ह्या उन्हाळ्यामध्ये साधारण 44-45चं टेम्परेचर आहे। एवढं उष्णता वाढलेलं आहे, दिवसेंदिवस हे उष्णता वाढत चालली। त्याचं कारण आहे शहरीकरण झालेलं आहे। शहरीकरणामध्ये मानवाची आणि वाहनांच्या संख्येच्या मानाने वृक्षांची गणना कमी आहे, तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड झाली पाहिजे। तर आजही वेळ गेलेली नाही, नागरिकांनी दक्ष राहावं। एक विनंती करतो की जास्तीत जास्त झाडं लावावीत। उन्हाळ्यामध्ये एसीचं पाणी वाया जातं। आज 2 दिवसामध्ये साधारण 15 ते 16 लिटर पाणी मिळतं। हे तुमच्या आजूबाजूच्या झाडाला जरी घातलं तरी ते झाडं उन्हाळ्यामध्ये चांगली जोपासली जातात। तसंच बाजूला जे काय तुमच्या कुंड्या वगैरे आहेत त्याला सुद्धा ते उपयोग पडतं। भाज्या धुतलेल्या आहेत, त्या भाजीचं पाणी, फळं धुतलेलं पाणी, असे पाण्याची सुद्धा बचत झाली पाहिजे। बाहेर निघताना तुमच्या हातामध्ये कापडी पिशवी अशी असली पाहिजे। प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा, जेणेकरून पर्यावरणाची हानी होऊ नये। आज पाऊस जलप्रदूषण होतंय,
त्या जलप्रदूषण म्हणजे तुमच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या थैल्या ह्या कुजत नाहीत. म्हणून हे टाळण्यासाठी आपण प्लास्टिक विरोधी राहिलं पाहिजे. प्लास्टिक न वापरता कापडी पिशवी आपल्या सतत नेहमी असावी. मी नागरिकांना हे आवाहन करतो की जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी आणि पर्यावरणाचं रक्षण करावं. ग्लोबल वॉर्मिंगचं जे काही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेले, समतोल बिघडलेला आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडला. यासाठी एकच पर्याय आहे, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन. नमस्कार. नमस्कार, मी सोनाली लोहार. जागतिक पर्यावरण दिन म्हणजे 5 जून या निमित्ताने दैनिक नवे शहर याच्या माध्यमातून मी आज तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि कळकळीची विनंती आहे की आपल्याला पर्यावरणासाठी काहीतरी तातडीने हालचाली करणं हे अत्यावश्यक होऊन बसलेलं आहे. आपण बघताच आहात, यावर्षी कधी नव्हे असा उन्हाळा आपण अनुभवतोय आणि त्याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं वाढतं तापमान, जे आत्ता नवीन जो सर्वे झालेला आहे जागतिक स्तरावरती, त्याच्यामध्ये 2018 पासून ड्रॅस्टिकली वाढायला लागलेला आहे आणि जी धोक्याची पातळी आहे ती 2018 ते 2037 मध्ये कदाचित आपण क्रॉस करू अशी भीती आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालण्यासाठी काही ना काहीतरी उपाय सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. ही पृथ्वी आपली आहे, आयुष्य आपलं आहे, त्याच्यामुळे आपण हे सगळे तातडीचे उपाय करायलाच पाहिजे. पाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वाचवणं गरजेचं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं पाणीही कमी होत चाललेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला झाडं वाचवावी लागतील, हिरवळ वाचवावीच लागेल आणि झाडं लावणं आणि आहेत ती झाडं ही जगवणं हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. बऱ्याचदा आपण झाडं लावतो पण त्या झाडाची काळजी घेणं विसरून जातो. एखाद्या अपत्यासारखी आपण लावलेल्या झाडाची जर काळजी घेतली तर आपली पृथ्वी वाचवण्यासाठी आपल्याकडनं जे कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित आहे ते नक्कीच दिलं जाईल. अगदी कळकळीची विनंती आहे, काही ना काहीतरी छोटं तरी योगदान या दृष्टीने आपण सगळेजण देऊया आणि पर्यावरणाची काळजी घेऊया. धन्यवाद. नमस्कार, मी विकास बाबूराव साठे, अध्यक्ष नेरूळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय नेरूळ. मित्रांनो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो, पण ह्या दिनाचं महत्त्व तेवढ्या दिनापुरतंच राहू नये. वास्तविक काय झालंय की पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि नागरीकरण देखील चाललेलं आहे. या नागरीकरणाच्या मध्ये अनेक झाडं कापली जातात, परंतु ती झाडं पुन्हा लावली जात नाही. एक झाड कापलं तर त्या ठिकाणी 20 झाडं लावली पाहिजेत आणि नुसतीच लावून चालणार नाही, तर ती जोपासली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, ती आत्मिक तो भाव त्या ठिकाणी पाहिजे, तरच त्या पृथ्वीचं तापमान कमी होऊ शकतं. कारण झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आपल्या पर्यावरणाचं संपूर्ण रक्षण होतं या झाडांच्यामुळे. त्यामुळे झाडं ही नुसतीच लावून नाही, ती जगवली पाहिजे. त्याप्रमाणे आता पाण्याचे साठे देखील प्रदूषित होत आहेत. पावसाचं पाणी येतं ते आपण साठवलं जात नाही, ते सगळं नदी सागराला मिळून जाते आणि त्या पाण्याचं देखील संवर्धन होत नाही. म्हणून पाणी देखील प्रदूषित होऊ नये, हवा प्रदूषित होऊ नये, यासाठी जागतिक पर्यावरणाचं महत्त्व म्हणून माझी आपणास विनंती आहे की झाडे लावा, झाडे जगवा, ही माझी आपणास नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी शरद ननावरे. येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करणार आहोत. माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की झाडाची, पाण्याची, जमिनीची निगा राखा की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आणि आपण जर तुम्हाला झाड तोडायचं असेल तर तुम्ही जरूर झाड तोडा, पण एक झाड तोडा तर 10 झाडं तरी लावा, तर त्या पर्यावरणाचा आपल्याला उपभोग घेता येईल. आणि पाणी वाचवा, कारण पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी वाचवल्याने आपण आणखीन जास्त दिवस आपल्याला ते पुरेल अशा पद्धतीने पाण्याचा पण वापर करा. म्हणूनच म्हणतो की पर्यावरणाचा दिवस केवळ झाडे वाचवा की झाडे लावा हा नसून तुमच्या नैसर्गिक जीवनाचा देखील तुम्ही त्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून तुम्ही प्लास्टिकच्या थैल्या देखील वापरू नका. आणि त्या प्लास्टिकच्या थैल्यामुळे बरंचसं नुकसान होतं. आणि तुम्ही निसर्गाला जास्त महत्त्व द्या, निसर्गाच्या सानिध्यामध्ये द्या, निसर्गाचा तुम्ही लाभ घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी लक्ष्मी पाटील गुप्ता.
आता 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन येत आहे. तर आपण पाहतच आहोत की या शहरीकरणामुळे झाडांची किती हानी होते. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर तुम्ही एक झाड तोडत असाल तर तुम्ही 10 झाडं लावा आणि ती झाडं जगवा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून विश्व पर्यावरणासाठी शुभेच्छा. नमस्कार, मी अभिनेता नटराज. 5 जून या पर्यावरण दिनानिमित्ताने मी आपणास 2 शब्द सांगू इच्छितो की आज जिकडे तिकडे उष्णतामान वाढलेलं आहे, झाडे तोडली जात आहेत, त्या ठिकाणी सिमेंटची जंगल म्हणजे जिकडे तिकडे बिल्डिंग उभ्या राहत आहेत. त्यामुळे तापमान खूप वाढलेलं आहे. तरी आपण कुठे जात असेल तर कुणाला भेट द्यायची असेल तर कमीत कमी एखादं तुळशीचं झाड बक्षीस द्यावं असं मला वाटतं. आणि तुम्हा सर्वांना 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.